मला माझी बायको कॉन्फिडंट आणि खंबीर हवी आहे। खरं तर आपल्या दोघांमध्ये मी वीक आहे आणि तू स्ट्रॉंग आहेस वृंदा। केवढं जपलंस तू मला, तू सांभाळलेस मला, प्रत्येक नाजूक प्रसंगांमध्ये तू मला सावरलेस वृंदा। आणि मला ते खूप आवडायचं, कारण आपल्या दोघांमध्ये तू हुशार होतीस, कॉन्फिडंट होतीस। पण नेमका त्याच गोष्टीवरती मी घाव घातलाय। मी कारणीभूत आहे वृंदा या सगळ्याला, मला माहिती आहे। आणि माझ्यामुळे तुझं नुकसान झालंय वृंदा। मी असं नाही करायला पाहिजे होतं, मला माफ कर। नाही, पण आता नाही। आता दोघांनी मिळून आपण या चुकीची भरपाई करायची वृंदा। आपण दोघांनी? हो। म्हणजे? होय, बरोबर ऐकलंस तू। प्रसाद आणि वृंदाच्या रूम मध्ये चहा नेऊन दे। हे जरा अतिच होतंय बरं का सदानंदराव। असं काय मोठं दिव्य करायला सांगतोय ग तुला? हे बघा, तुम्ही मला सांगितलं त्यानुसार मी कधी नव्हे तो माझ्या स्वतःसाठी चहा करून घेतला, घरातल्या इतर सगळ्यांसाठी सुद्धा केला। पण आता तुम्ही मला तिच्या रूम मध्ये नेऊन चहा द्यायला सांगताय, हे जरा अति होतंय बरं का सदानंदराव। का वृंदा नव्हती देत रूम मध्ये चहा आणून तुला? ते तिचं कर्तव्यच होतं सदानंदराव। हे बरं, सुनेची कर्तव्य तोंड पाठ आहेत, पण सासूनी काय करायला हवं याचा सोयीस्कर विसर पडतो तुला। मी तसं काहीही करणार नाहीये। पुन्हा पोलीस चौकीत जायची हौस आहे वाटतं। तुम्ही असं काहीही करणार नाहीये। पण त्या दिवशी मला घाबरवण्यासाठी म्हणून तुम्ही पोलीस स्टेशनला मला घेऊन गेला होता। केस वगैरे काहीही केलेली नाहीये तुम्ही, हे तुमच्या लाडक्या वृंदानेच मला सगळं सांगितलं। हे बघ, वृंदानी तुला काय सांगितलं मला माहित नाही, आणि मागच्या वेळेला तुला घाबरवण्यासाठी पोलीस स्टेशनला नेलं होतं हे जरी खरं असलं, आणि यांनी जर तुझी अक्कल ठिकाणावर आली नसेल तर तुला परत पोलीस चौकीत घेऊन जाईन मी। काय? तुम्ही तुमच्या बायको विरुद्ध पोलिसात तक्रार करणार? होय, तू गुन्हा केलास तर त्याची शिक्षा तुला करण्यासाठी मला हे करावंच लागेल। येताच आता काय हो पोलीस स्टेशनच्या धमक्या देता मला? एक चहा तर करायचंय फक्त, त्यात काय एवढं? सुनेसाठी एक चहा करायचा म्हणतो का हात थोडेच मोडणार आहेत माझे? उगाच येता जाता पोलीस स्टेशनची धमकी द्यायची नाही मला, कळलं ना? नाठाळाचे माथी हाणावी काठी, हे संतांनी म्हणले ते काही चूक नाही। हे बघ वृंदा, माझ्या हातून ज्या चुका झाल्या त्या झाल्या, आता त्या मी सुधारणार आहे। तुझं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी तुला सपोर्ट करेन, कारण मला माझी बायको इंजिनियर झालेली बघायचं आहे। नाही प्रसाद, इंजिनियर नाही, मला डॉक्टर व्हायचंय। काय? हो, म्हणजे माझ्या डोळ्याचा जेव्हा प्रॉब्लेम झाला ना, तेव्हा मला कळलं की एखाद्या माणसाच्या आयुष्यात जर डॉक्टरच नसला तर त्याची काय अवस्था होईल। त्या डॉक्टरचं स्थान त्याच्या आयुष्यात किती महत्वाचं आहे ना, हे मला त्या दिवशी कळलं। म्हणजे बघ ना, त्याच दिवशी त्यांनी माझे वेळेत नीट उपचार केले नसते ना, तर कदाचित तुझी वृंदा आजही एक परावलंबी आयुष्य जगत असते, आणि नेहमी दुसऱ्यांच्या मदतीस येणं किंवा गोरगरिबांची मदत करणं ह्यासाठी डॉक्टरकी सारखा दुसरा कुठलाही पेशा नाही प्रसाद। मला आता त्याचं महत्वच कळलंय, आणि त्यामुळे मी ठरवलंय की आता मी डॉक्टरच होणार। ठीक आहे, आता तर मी तुला अधिक जोमाने सपोर्ट करणार वृंदा।
अगं मलाही आवडेल, माझी बायको मोठी डॉक्टर झाली आहे. तू एक काम कर वृंदा, तू मोठी सर्जन हो. काय वाटतं? हो प्रसाद, मी नक्की होईल. तसं तू जर माझ्या पाठीशी असशील ना तर सगळी संकट पार करून पुढे जायची पूर्ण तयारी आहे माझी. मग ठरलं तर आता एक काम करायचं, आजच्याच 12वीचा फॉर्म आणायचा आणि तू जोमाने अभ्यास करायचास. आणि तुझ्या अभ्यासाच्या मध्ये कोण येते ना हे मी बघतो. तू खरं सांगतोस प्रसाद? तुझी शपथ. हे रडायचं नाही आणि तुझ्या डोळ्यातून आता परत कधीही पाणी येणार नाही ना, याची काळजी मी घेणार आहे. पण एकच गोष्ट प्रसाद, हे बघ, तू मला बोललास चालेल, तू मला रागावलास ना तरी चालेल, मी ते सगळं सहन करीन. प्लीज मला एक प्रॉमिस कर, कधी गैरसमज करून घ्यायचा नाही आणि माझ्याशी अबोला धरायचा नाही. नाही ग बाई प्रसाद, अरे त्यांनी मला जास्त त्रास होतोय. माहितीये मला. इथून पुढे मी कधीही गैरसमज करून घेणार नाही. मग तर झालं. प्रसाद, मी ना ही गोष्ट बाबांना सांगून येते. म्हणजे मी आता पुन्हा शिकायचं ठरवलं हे जर त्यांना कळलं ना तर त्यांना खरंच खूप आनंद होईल. मी त्यांना पटकन सांगून येते. चालेल चालेल. आई, अहो मी आता. अगं असू दे. सासूला काय फक्त सुनेचीच कर्तव्य माहित असतात असं नाही, सासूच्या जबाबदाऱ्या सुद्धा कळतात. हो, मी आपलं ही माझ्यासाठी चहा आणेल आणेल म्हणून वाट बघत बसले, हिने काही आणला नाही चहा. अहो मी खरंच येणार होते आता आई, तेवढ्यात. असू दे ग, तसाही मला सगळ्यांसाठी करावाच लागला ना चहा, मग आता चर्चा कशाला. हे मला काय म्हणाले, केलायस ना आता नेऊन द्यायची काय गरज आहे. घ्या घे ग. मी म्हटलं अहो आपलीच मुलं आहेत, आपण नाही लाड करणार तर कोण करणार. काय रे, नाही बरोबर आहे. बघितलंस केवढं कौतुक आहे आईला ते. तुला सांगतो, आईच्या प्रेमाला जशी सर नाही ना तशी तिच्या हातच्या चहालाही सर नाही. काय अगं हो, काय फॅन्टास्टिक चहा झालाय. खरंच खूप मस्त झालाय. पण आई, मी असताना तुम्ही असं चहा करून देणं आणि मी आयतं पिणं, मला ते नाही बरं वाटत. आई ठीक आहे, आता तुम्ही चहा केलाय ना, मग नाश्ता मी करणार. अगं पण वृंदा लवकर आटप, 12वीच्या फॉर्मचा बघायला जायचंय ना, तिकडे उशीर व्हायला नको. आवर लवकर जा. मी पटकन आवडते, तू पण आंघोळ करून घ्या लवकर, मी येते लगेच. ही 12वीच्या फॉर्मची काय भानगड काढली रे हिने. भानगड नाही गाई, तिच्या मनातही काय नव्हतं. मीच म्हणलं तिला अजून 12वी पूर्ण झालेली नाहीये, पूर्ण कर. कशाला उगाच परीक्षेचं झेंगट पाहिजे. तुम्ही दोघं सुखाने संसार करा, झालं. असं कसं म्हणतोस तू आई? कधी हुशार आहे, तिने पुढे शिकायला पाहिजे. अरे शिकून शेवटी शिक्षण चुलीतच घालावं लागतं की नाही. मग शिक्षणात वेळ आणि पैसा कशाला फुकट घालवायचा. आणि तसंही आपल्याला आता काहीही कमी नाहीये. मी तेच म्हणतोय की आपल्याला पैशाची कमी नाहीये. हो, तू वेळेचं म्हणतेस ना. वृंदा करेल ना ऍडजस्ट, आपण करू सपोर्ट, तिला सांभाळून घेऊ काही दिवस. हे बघा, मला असं वाटतं की वृंदासारख्या हुशार मुलीला घरात राबवणं मला नाही बरोबर वाटत. बायकांनी चूल आणि मूल करायचं हे जुने विचार झाले, गेले ते विचार. तू जर बाहेरच्या जगात जाऊन बघितलंस ना तर तुला कळेल की मुलांपेक्षा मुली किती हुशार असतात ना, हे ते सिद्ध करून दाखवतात. हो करताय. हिनी जर तुझ्या पुढे जाऊन हुशारा दाखवलं तर काय करणार आहेस तू. आता कशात काय नाही तर एवढी मिजाज दाखवते ती. उद्या शिकून डॉक्टर झाली ना तर मिऱ्या वाटेल तुझ्या डोक्यावर, मिऱ्या. वाटू दे ग, मिऱ्या वाटू दे. माझी बायको माझ्या डोक्यावर मिऱ्या नाही वाटणार तर मग दुसरं कोण वाटणार, नाही का. गाई खूप उशीर होतोय, मला ते 12वीचं फॉर्मचं बघायला जायचंय. माझं काही आवरलेलं नाहीये. ती नाश्ता घेऊन येईल आणि आपला गप्पा मारत बसू, तसं नको व्हायला. हळू हळू. म्हणजे आंघोळ राहिली अजूनही. आपण नंतर बोलूयात.
तुझे किती आभार मानू आणि किती नाही असं झालंय. मी मनापासून तुझी प्रार्थना करते की माझ्या सगळ्या घरातल्यांना इतकंच सुखी ठेव. बाबा नेहमी म्हणतात की देव कोणाच्या ना कोणाच्या रूपाने आपल्या आसपास नेहमी आपल्याला मदतीला येतो. तेव्हा आज तू मला दिसलायस, प्रसाद मध्ये, त्याच्या बाबांमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आईंमध्ये सुद्धा. म्हणजे बघ ना, बाबांनी माझ्यातला हरवलेला आत्मविश्वास पुन्हा जागा केला. प्रसादनी माझ्या शिक्षणासाठी पूर्ण पाठिंबा दिलाय आणि त्यासाठी शब्दही दिलाय. आणि आईंनी तर कमालच केली आहे. खरंच आईंच्या वागण्याचं ना कधी कधी मला आश्चर्यच वाटतं. आज त्या आमच्या दोघांसाठी थेट आमच्या खोलीपर्यंत चहा घेऊन आल्या त्या. मला खरंच खूप लाजल्यासारखं झालं. पण देवा, आई खरंच खूप बदललंय आणि आता माझं फक्त एकच ध्येय, डॉक्टर व्हायचं. कारण यापुढे या घरातली महाराणी असणार आहे तुमची सून वृंदा. आणि तुम्ही कोण माहिती? मोलकरीण. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. देवा, मला माझ्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मदत कर. तुझे आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असेच राहू दे. तथास्तु. देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल, फक्त तू खंबीर राहा, खूप शील आणि मोठे हो. बाबा, हे सगळं जर खरंच असं झालं ना तर मी तुमचीच सगळ्यात जास्त ऋणी राहणार. अहो, कारण तुमचे उपकार मी खरंच जन्मभर विसरू नाही शकत. तुम्हीच मला हा विचार करायला प्रवृत्त केलाय ना. आणि प्रसाद, त्याचं काय? त्याच्या कानावर घातलेस की नाहीस? हो बाबा, मी सांगितलं त्याला आणि त्याला ही गोष्ट पटली ना, म्हणूनच मी हे पाऊल उचलायला तयार झाले. खरं तर ही कल्पना त्यांनी माझ्यापेक्षाही जास्त उचलून धरली आहे बाबा. हो, प्रसादच म्हणाला की आजच्याच 12वीच्या फॉर्मची चौकशी करून घेऊयात आणि नुकत्याच परीक्षा संपल्यात, रिझल्ट लागलेत, म्हणून लगेचच चौकशी करायला हवी. बर. आणि बाबा, आता डॉक्टर व्हायचं म्हटलं 12वी द्यावीच लागणार ना. वृंदा, पण तुला इंजिनियर व्हायचं होतं ना, आता हे डॉक्टर काय आणलं मध्येच? हो बाबा, पण आता मी ठरवलंय की डॉक्टरच व्हायचं. कधी बदलला विचार? बाबा, मध्ये ऍक्सिडेंटली माझे डोळे जाता जाता वाचले ना, तेव्हा मला या गोष्टीचं महत्व कळलं की आपल्या आयुष्यात डॉक्टरचं किती महत्वाचं स्थान असतं ना. खूप चांगला विचार आहे. इंजिनियर होऊन सुद्धा देशाची आणि समाजाची सेवा करता येते, पण तरी डॉक्टर होऊन समाजाची सेवा करायची हा तुझा विचार खरोखर चांगला आहे, कौतुकास्पद आहे. वृंदा, तू एखादी गोष्ट ठरवलीस ना की ती तू नक्की पार पाडशील, पूर्ण करशील. शिवाय आता घरचाच डॉक्टर आहे म्हटल्यानंतर आम्ही आता केव्हाही आजारी पडायला मोकळे. हे बरं झालं. अहो बाबा, असं का बोलताय तुम्ही? आजारपणाच्या वगैरे गोष्टी करायच्या नाहीत. मी इथे देवाकडे सगळ्यांनी निरोगी राहावं, नेहमी सुखी राहावं अशी प्रार्थना करत असते. तुम्ही आजारपणच घेऊन बसला. चेष्टा केली का मी? हो बाबा, नाश्ता करते, लगेच या. हो, ये. बेडरूम मध्ये चहा नेऊन द्यायला लावला, उद्या तिचे पाय चेपायला लावतील. अरे मी सासू आहे का तिच्या बापाने ठेवलेली मोलकरीण? थोड्या दिवसांनी तीच वेळ येणार आहे तुमच्यावर सासूबाई. ए, डोकं खाऊ नकोस माझं. मी कशाला तुमचं डोकं खाऊ, पण काय आहे ना, या घरात सतत कान डोळे उघडे ठेवून वावरतोय म्हणून मी तुम्हाला सावध तरी करू शकतोय. नाहीतर या घराच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला असं फेकून देतील ना, तुमचं तुम्हाला कळणार नाही सासूबाई. हा, काय झालं? खाली सासरा आणि सुनेची खलबत चालू आहेत तुमच्या विरुद्ध. कट्टा कारस्थान चालू आहेत तुमच्या विरुद्ध. वेळी सावध व्हा सासूबाई. हा, नाहीतर या घरातली तुमची सत्ता तुमच्या मुठीत आहे. पट्टी अशी वाळूसारखी निसटत जाईल. कोणाच्या हातात जाईल मी ती? वृंदाच्या.
कारण की वृंदा डॉक्टर होणार, तुमची सून डॉक्टर झाल्यानंतर तिच्या आगेपिछे तुम्हाला करावं लागणार आणि हे असंच होणार कारण की तिला सासरे बुवांचा पूर्ण पाठिंबा आहे. हो, आणि तुमचा मुलगा प्रसाद, त्याचा तर विचारूच नका. बायको समोर नांग्या टाकल्या त्यांनी. नंदी बैलासारखा माना हलवत असतो तिच्या पुढे. त्याचं ना काहीतरी करायला हवं. तुम्ही काही करू शकणार नाही, खरंच नाही काही करू शकत. वृंदा आणि प्रसादची बेडरूम मिळवण्याचं स्वप्न मी जसं विसरलो ना, तशी या घरातली तुमची सत्ता आहे हे तुम्ही विसरून जायचं. कारण यापुढे या घरातली महाराणी असणार आहे तुमची सून वृंदा. आणि तुम्ही कोण माहिती? मोलकरीण. जा 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 जा, काम करा, खूप काम करा तिची. ती पुढे शिकण्यासाठी चालले आणि मागे तुम्ही तिची धुणी धुवा. हो काय सासूबाई. सासूबाई, माझ्यापेक्षाही 2 पायऱ्या तुम्ही खाली उतरलात की. कसं होणार तुमचं सासूबाई? या कांता चोरगेची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. मी तिकडे जायच्या आत त्या वृंदानी एक घास जरी खाल्ला ना तरी जीव घेईन मी तिचा. दिल्या घरी तू सुखी रहा, दिल्या घरी तू सुखी रहा. काय आहे वृंदा, तू कशाला नाश्ता बिष्टा करत बसलीस ग? अहो असू द्या बाबा, झालं सुद्धा सगळं वेळ. हे वाशी येणार आहेस? हो मग त्यात काय वाईट आहे. तुम्ही कुठे चाललात का? हो, कुठे? वृंदाचा फॉर्म भरायला. फॉर्म कसला? ही 12वीची एक्झाम परत देते ना, त्याची चौकशी करायला चालू आहे. आईला माहितीये का? म्हणजे तिला विचारलत ना, तिला जर न सांगता गेला तर ती कशी चिडेल माहितीये ना. आई आहे कुठे? ती येऊ तर ते मग सांगतो मी तिला. थांब मी बोलवून आणते. थांब वृंदा, तुला जायची घाई आहे. तू पटकन तुझं आवरून घे. सुवर्णा जाईल कांताला बोलवायला. जाते ना वृंदा, मी आता बसले ना नाश्ता करायला. 2 घास खाऊ द्या की. सांगितलेलं ऐकायचं मुकाट्याने. नसते लाड चालणार नाही तर. मी मागच तुला सांगितलेलं आहे, वृंदा एकटी काम करणार नाही. तुम्ही सगळ्यांनी मदत केली पाहिजे तिला. आणि आता तर तिचा अभ्यास सुरू होणार आहे. आज तिने नाश्ता केलाय, उद्या तू बनवायचास, परवा प्राची बनवेल. तिला अभ्यासाला वेळ द्या जरा. कशाला हवाय अभ्यास बिभ्यास? मी तुला तुझं मत विचारलं नाहीये. उठ आणि जा, कांताला बोलव. चल. तूही नाश्ता करून घ्या, आवर पटपट. बाबा मी आईंसाठी थोड्या वेळ थांबते. आता कांता येस तोर असंच उभं राहण्याची शिक्षा बघणार आहेस का तू? हा, गुलाम आहेस का काय तिची? आवर लवकर. अगं तू खाऊन घे भाई, खूप लांब जायचंय आपल्याला. आपण लिंबोडीत नाही राहतो आता. आपला बंगला खूप लांब आहे आणि पोचायला खूप वेळ लागेल. तर बस ये. आता कसं बोललास प्रसाद? म्हणून म्हणतोय पटपट आवरा, चटचट निघा. तू काय आता नाश्ता करण्यासाठी मुहूर्त बघतीयस का? आवर लवकर. बस चल, पटपट खा, वेळ नाही आपला. मी तिकडे जायच्या आत त्या वृंदानी एक घास जरी खाल्ला ना तरी जीव घेईन मी तिचा. अगं आई भुकणी, माझा जीव जायची वेळ आली. चल ना ग लवकर. आई जीव जात नाही, जरा थांब. अगं तुझं सगळं आवरलंय ना, मग काय तर टाइमपास करत बसलीये. चल ना ग, मला खरंच खूप भूक लागलीये. ते थांब जा.
मुद्दाम चालढकल करते. मला माहितीये मी तिथे गेल्याशिवाय ती वृंदा एक घास खायची सुद्धा हिम्मत करणार नाही. मग तिला उशीर होईल आणि तिथे ऑफिस बंद होईल. मग कसा भरेल फॉर्म? आज नाही भरणार, पण उद्या भरेल ना ते फॉर्म. उद्या दुसरा काहीतरी बहाणा शोधून काढेन. पण ती मुलगी मला शिकलेली नकोय.